नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असाल। चला तर मग मस्तपैकी आपण कोल्हापुरी मटण करणार आहोत। सो त्यासाठी लागणारं साहित्य आहे हे जिरे आणि तीळ मी थोडंसं गरम करून घेतलेलं आहे। खोबरं पण गरम करून घेतलेलं आहे। 2 कांदे गरम करून घेतलेले आहेत। थोडंसं लसूण घेतलेलं आहे। अद्रक आणि थोडंसं अद्रक घेतलेलं आहे। 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 2 टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। सो आपण आता हे प्रथम शिजवून घेऊया कुकरमध्ये। आता यामध्ये मी 2 पळी तेल टाकते। तेल आपलं गरम झाल्यानंतर हे आपण हळद मीठ लावून ठेवलेलं मटण आहे ते आता हे 5-1 मिनिटं आपल्याला आता हे असंच झाकून ठेवायचे, म्हणजे थोडंसं मिठाला पाणी सुटलं की ते आतल्यात शिजून निघतं। आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत। आपण बघू वाफेवर आपलं शिजलंय की। छानपैकी बघा मिठाचं पाणी पण तयार झालेलं आहे। अजिबात आपण पाणी वापरलेलं आहे, मिठाचं पाणी तयार झालेलं आहे याच्यामध्ये। आता तुम्हाला आळणी काढायचं असेल तर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता। आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड करते आणि आता आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। चला तर मग आपण आता मस्तपैकी मसाला मिक्सरमधून काढून घेऊया। आपला आता मटणाचा मसाला तयार करून झालेला आहे। आपण आता मस्तपैकी फोडणीला टाकूया। आता कढई आपली गरम झालेली आहे। या ठिकाणी 2 ते 3 चमचे मी तेल टाकते। आता आपण कुकर ओपन करून बघूया। मस्तपैकी बघा आळणी सुद्धा आपलं छानपैकी निघालेलं आहे। आता आपण फोडणी देऊया। आता फोडणीसाठी थोडंसं मी खडा मसाला टाकते तेलामध्ये। त्यानंतर आपण जो काही मसाला तयार केलेला आहे बऱ्यापैकी मी अर्धा तरी मसाला टाकलेला आहे ह्याच्यामध्ये। शिल्लक राहत असेल तर थोडासा तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही तो बाजूला काढून नंतर दुसऱ्या भाजीलाही वापरू शकता। आता या ठिकाणी आपण बाकीचे जे रेग्युलर मसाले वापरतो भाजीसाठी त्यातले थोडे थोडे ॲड करूया। एक जिरा पावडर थोडेसे ॲड केलेले आहे, धना पावडर ॲड केलेले आहे आणि गरम मसाला ॲड केलेला आहे। थोडीशी मिरची पावडर ॲड केलेली आहे। थोडंसं मी मीठ ॲड करते। मीठ तुम्ही नाही टाकलं तरी चालू शकता, कारण आपण शिजवून घेताना थोडंसं ॲड केलेलं आहे। हे सर्व आपल्याला तेलामध्ये छानपैकी खरपूस असं हा मसाला भाजून घ्यायचा आहे। छानपैकी वास सुटलेला आहे बघा आपला, खमंग असा छान वास सुटला आहे। या ठिकाणी मी आता रेग्युलर आपली जी काही चटणी असते ती वापरते मी। 1 चमचा, 2, 3 1 चमचे मी टाकलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी मिरची पावडरही टाकू शकता। आपण ही जी काही चटणी टाकलेली आहे ती छानपैकी खरपूस अशी मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया। छान असं खरपूस छानपैकी बघा आपला मसाला भाजला गेलेला आहे।
इथं पहा मी दुसऱ्या साईडला थोडंसं गरम पाणी उकळायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं आपल्याला. सो आता पाणी आपलं उकळलेलं आहे. आता तेलामध्ये आपला मस्तपैकी मसाला बघा छानपैकी भाजला गेलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे ॲड करून टाकायचं आहे. आता हे मटण आपल्याला मस्तपैकी शिजवून द्यायचं आहे. थोडंसं बघायचं आपलं काही शिजलं आहे का नाही, त्या पद्धतीनं आपल्याला आता हे शिजवून द्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही मला पाहिजे असेल तर तुम्ही पाणी थोडंसं अजून ॲड करू शकता. तर मी थोडंसं पाणी ॲड करते याच्यामध्ये. पाणी मी उकळून घेतलेलं आहे. तर वरून थोडीशी आपण आता कोथिंबीर टाकणार आहोत. अशा पद्धतीनं मस्तपैकी आपलं कोल्हापुरी मटण तयार झालेलं आहे. आता हे मस्तपैकी आरामशीर आपल्याला आता हे शिजवून द्यायचं आहे. चला तर मग आपण आता बघूया आपलं कोल्हापुरी मस्तपैकी मटण तयार झालं का. बघा एकदम छानपैकी असं मस्त शिजलेलं आहे बघा. मस्तपैकी तवंग पण किती सुंदर असं आलेलं आहे. मस्तपैकी आपलं बघा आता कोल्हापुरी झणझणीत मटण तयार झालेलं आहे. मस्तपैकी बघा त्याच्यावर छान असा कट आलेला आहे. आपण पाहूया बघा कसं झालेलं आहे. सुंदर असं आपलं झणझणीत असं मटण तयार झालेलं आहे. एकदम सुंदर असा तवंग आलेला आहे बघा. सो तुम्ही रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर मस्तपैकी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.